पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 25 संदर्भातली मतमोजणीवर आक्षेप घेतला होता रुपाली ठोंबरेंनी आणि थेट जेव्हा अधिकाऱ्यांना जाब विचारायला गेल्या तेव्हा समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे रुपाली पाटील असतील किंवा गणेश बोकरे असतील हे सगळे आक्रमक झाले होते। रुपाली ठोंबरे स्वतः आपल्यासोबत आहेत। हा नेमका प्रकार कसा झाला होता आणि कसा हा समोर आलेला? निवडणूक जाहीर झाली, आम्ही उमेदवारी फॉर्म भरले। निवडणूक आयोगाची एक प्रक्रिया असती। 11 जानेवारीला जे बॅलेट मशीन जी मशीन आहे मतदानाची बॅलेट मशीन त्याचे नंबर दिले जातात। ते नंबर निवडणूक अधिकारी, उमेदवाराचे प्रतिनिधी आणि जे कर्मचारी आहेत त्याच्या ऑन कॅमेऱ्यामध्ये झाली जाते। ती लिस्ट आम्हाला शिक्क्यानिशी प्रतनुसार दिली जाते, म्हणजे त्याच्या प्रत्येक पानावर सही आणि शिक्का आहे, त्या म्हणजेच ती व्हॅलिड आहे आणि ती खरी यादी आम्हाला दिली। त्याच्यानंतर ती आत्ता मतमोजणीला आम्ही आल्यानंतर ती मशीन म्हणजे आमचे पोलिंग एजंट किती कार्यकर्ते खरे बघा की ती आणलेली मशीन आणि आम्ही ज्या याद्या त्यांच्याकडे दिल्या होत्या जी आम्हाला निवडणूक आयोगाने दिली होती ते मशीन मॅचच होत नव्हते। 2च फेऱ्या झाल्या होत्या, प्रभाग 25च्या 2च फेऱ्या झाल्या। आरोला भेटला होता का? आरोला भेटलो, त्याला लिगली त्याला अर्ज दिला। आरोचं म्हणणं आहे की 13 तारखेला आम्ही कमिशनला एक रिपोर्ट दिला, त्याच्यामध्ये आम्ही या मशीन बदललेल्या आहेत। तू आरोला कुणी अधिकार दिला परस्पर मशीन बदलण्याचा? तुम्हाला जर काही टेक्निकली एरर आले होते किंवा प्रॉब्लेम आले होते आम्हाला सगळ्यांना बोलून विथ कॅमेरा तुम्ही का नाही घेऊ शकत? अहो जेलमधली सुनाई ऑन कॅमेरा होती, तर यांच्या सुनावणीला कोण आहे? हे कोण आहेत लागून गेले यांना ऑन कॅमेरा नको? उमेदवाराला किंवा कुणाला का कॅमेरा आणून देत नाही? आतमध्ये पोलीस दबावशाही करतात। ए गापरे तुला दाखवतो, हिला उचला तिला उचला। तुमच्या काय बापाची मक्तेदारी आहे? हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालणार आहे। पोलिसांनी निवडणूक अधिकाऱ्याची वकिली करायची नाही, तुमच्याकडे डिग्री नाही, तुम्ही फक्त कायदा सुव्यवस्था मेंटेन करायची। म्हणजे आमच्या ज्या 5 फेऱ्या होत्या मी थेट जाळीवर चढलो। आता अहो त्यांना मी जे काही दिलं मी शिकलेली आहे, मी त्यांना म्हणलं ठीक आहे तुम्ही निवडणूक प्रक्रिया सुरू करताय ना, आमचा आक्षेप तुम्ही घ्या, मला उद्या कोर्टात दाखवायला होईल ना, रिसिव्ह द्यायला नको? रिसिव्ह द्यायचं नाही, 4 पोरी बाया पाठवायच्या त्या पोलीस आम्हाला, त्या पोलिसांचं काय जातंय? तुमचा पगार थांबू का? मग कळल। म्हणून मला वर चढावं लागलं, बहिष्कार टाकलाय। दुसऱ्याच फेरीला आम्ही बहिष्कार टाकलेला आहे। आता भाजपनी निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी त्यांना जे उमेदवार घोषित करायचे करावं। आम्ही निवडणूक भिकेत तुम्हाला दिली, तुम्ही भिकारीच आहात काम न करता। जो लोकशाहीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा गळा जो तुम्ही दाबलेला आहे तो सगळ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकून मीच नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही, सगळे उमेदवारांनी भाजप सोडून बाहेर पडलेले आहेत। आपण बघू शकतोय की रुपाली ठोंबरे यांनी आता थेट निवडणुकीच्या निकालावर बहिष्कार टाकलेला आहे आणि त्यांचा आरोप जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय की मतमोजणी जी आहे त्याच्यात फेरफार होतोय आणि कुठल्याही परिस्थितीत भाजप जे आहे त्या सगळ्या यंत्रणेवर दबाव टाकतंय। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।